फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढवून एका 27 वर्षीय तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीडित तरुणी ही बदलापूर परिसरातील रहिवाशी असून तिच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी राजेश कृष्णा महाडिक, वय वर्ष 55, राहणार अलंकार सोसायटी, सेक्टर 8, ऐरोली, नवी मुंबई, याने सप्टेंबर 2023 मध्ये फेसबुकवरून पीडितेची ओळख करून घेतली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिला नेरळ येथील एका रिसॉर्टमध्ये तसेच बदलापूर परिसरातील ठिकाणी बोलावून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपीने पीडितेस धमकावत पोलीस तक्रार केल्यास अश्लील व्हिडिओ आणि फोटो हे सोशल मीडियावर प्रसारित करण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचं देखील फिर्यादीत नमूद करण्यात आलंय. दरम्यान याही पुढे पीडित तरुणीने आरोपी राजेश महाडिक यांची पत्नी सारिका राजेश महाडिक, वय वर्ष 51, व मुलगा साहिल राजेश महाडिक, वय वर्ष 26, आणि त्यांच्या शेजारी राहणारी शेरल परेरा, वय वर्ष 45, यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. या तिघांनी मुख्य आरोपी राजेश महाडिक यांच्याशी संगनमत करून पीडितेस घरी येऊन धमकी देत शिवीगाळी केल्याचा आरोप असून ठार करण्याची धमकी देत सोशल मीडियावर फोटो व्हिडिओ व्हायरल करण्यात येतील म्हणून सांगितले. एकूणच या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता BNS कलम 64(1), 69, 352 आणि 351(2) तर 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पुढील तपास भास्कर गच्चे पोलीस करत आहेत. या प्रकरणी राजेश महाडिक यांना पोलिसांनी वाशी येथून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या राजेश महाडिक हा माथाडी कामगार सेनेचा महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी असल्याची माहिती समोर येत असून हा शिंदे गटाचा कार्यकर्ता असल्याचे देखील सांगण्यात आलंय.